रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. व्हिडिओ आजचा आजकालची मुलं किंवा मुली बिघडण्यास कारणीभूत कोण आहे याबद्दल आहे. तर याचं उत्तर 100% आई कारणीभूत आहे. आता आई मला शिव्या देईल. ज्या मुलांची आई आहे, सगळ्याच माता भगिनी, प्रत्येक जण मुलगा आणि मुलीची आई आहेच. परंतु हे जे मी बोलतोय ते सत्य आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये असत्य काही नाही. कारण जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये एका म्हणतात बरं का, त्यांची फार कडक भाषा आहे. ही तर नाही ठाऊके जननी जनका, दाविला लौकिका चारती. लौकिका चार बर का, लौकिक आई वडील म्हणतोय, येते का लक्षात. अलौकिक आई वडील वेगळे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. परंतु अलीकडची लौकिक आई ही मुलं आणि मुली बिघडवण्यास कारण आहे. हे 100% खरं आहे. बापाला तर तुम्हाला सांगतो, पैशाच्या मागं बाप लागल्यामुळं, जसं उंदीर पकडण्याच्या मागे बोका लागतो, ध्यानात आलं का तुमचं. आणि तोच उंदीर पकडण्यासाठी जशी धामीन सर्पिन लागते. मी नाही म्हणत हे मी म्हणत नाहीये. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग तुम्हाला सांगतोय मी. माय बाप जरी सर्पिन का बोका, नीट लक्ष द्या. आईला सर्पिन म्हणलंय आणि बापाला बोका म्हणलंय. आणि हे 350 वर्षापूर्वी तुकोबरायांनी लिहिलेलं आहे बरं का. त्यांच्या संग सुखा बाळ न पविजे. लौकिक आई वडील म्हणजे जन्म देणारे. आता माय बाप हे जवळजवळ बरं का 5 प्रकारचे सांगितले. तसे त्याच्यावर चिंतन भरपूर करता येईल, खरे मायबाप कोण. परंतु आजचा विषय हा आहे की हे लौकिक बाप सर्पिन आणि बोक्या सारखे कसे आहे. आईला खरं वास्तविक पाहता वडिलांपेक्षा आई ही मुलांना संस्कार, मी आणखीन संस्कार या विषयाकडे जाणार आहे, लक्षात ठेवा. परंतु लौकिक आई वडिलांना व्हिडिओच्या मार्फत जगद्गुरु तुकोबरायांची प्रमाणं घेऊन मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. संत महात्म्यांच्या वचन फक्त सांगतोय. आणि ते आज घडतंय, आलं का लक्षात. मुली पळून जातात, मुलं पळून जातात. ज्यांच्या घरी असं घडतंय त्याला कारण लक्षात ठेवा, आई आहे. बापाला बिचाऱ्याला माहीतच नसतं ना या गोष्टी. आईला सर्व गोष्टी मुलाच्याही मुलीच्याही माहीत असतात. परंतु आई काय करते तुम्हाला सांगतो. आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. परंतु ही प्रीती माया इतकी करते की तिला भानच राहत नाही आपल्या मुलीचं आणि मुलाचं हित कशात आहे. आलं का लक्षात. म्हणून आईची जी माया म्हणतात, लक्षात आलं का. माया
कवींनी भरपूर वर्णन केलेलं आहे. प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई. आईचं वर्णन भरपूर जणांनी केलंय. बापाचं वर्णन कुणीच केलं नाही. संताशिवाय कुणी केलं नाही बरं का, लक्षात ठेवा. संतांनीच ते आईसा जगी बाप व्हावा ज्याचा वंश, पूर्ण वंश म्हणतोय मी. आहे ते पुढच्या याच्यामध्ये घेऊ आपण. परंतु लौकिक आई काय करते माहित आहे का, लहानपणापासून बऱ्याच काही मुलीच्या, आपल्या स्वतःच्या मुलीच्या, मुलं बिघडण्यास मुलीसाठी आई कठोर असते, लक्षात ठेवा. तरीही काही आई अशा आहे लौकिक बर का, लक्षात ठेवा. अलौकिक आईबद्दल अजिबातच बोलत नाही. जन्म देणारी आहे तिच्याबद्दल मी बोलतो. ते तिच्याकडे एवढी माया आहे, त्या मायेमुळं लक्षात ठेवा आपल्या मुलाच्या मुलीच्या झालेल्या चुका, हजारो चुका, या ती वडिलांपर्यंत जाऊच देत नाही ना. आणि वडिलांपर्यंत या चुका जाऊ न दिल्यामुळं वेळेला शिक्षा होणं, ज्या त्या वेळेला शिक्षा होणं आवश्यक आहे, त्या त्या वेळेला त्या मुलाला शिक्षा घडत नाही. मुलीला शिक्षा देणारी आई असू शकत नाही, फक्त माया देणारी आई असू शकते. आणि शिक्षा करणारे हे वडील असतात. मग आईचं तत्व काय माहित आहे का, की बऱ्याच काही गोष्टी सर्व, मग त्या अभ्यासाच्या बाबतीत असतील, कुठल्याही गोष्टी असतील, अलीकड मुली हुशार राहण्याचं कारण आणि मुलं डह राहण्याचं कारण, अपवादात्मक गोष्टी द्या सोडून, परंतु कोणती एक्झाम पाहात तुम्हाला त्यामध्ये मुलीच फर्स्ट दिसतील, रँकर दिसतील. याला केवळ आणि केवळ कारण आईचं मुलीवर, आता वास्तविक पाहता म्हणजे हे जे सायन्स आहे, सजातीय मध्ये प्रतिआकर्षण येते का लक्षात, आणि विजातीय मध्ये आकर्षण. आईचं प्रेम मुलीवर जास्त का मुलावर जास्त? तुम्ही उत्तर देताना दोघावर बी समान. चूक माझ्या आतापर्यंतच्या 39 वर्षाच्या अनुभवातून तुम्हाला सांगतोय. किती तुम्हाला उदाहरणं देऊ माझ्याकडे. मुलीच्या ऍडमिशनसाठी, मुलीची खूप इच्छा 10वी नंतर शिकण्याची, तिच्या ऍडमिशनसाठी आईकडून बापाकडे पैसे नाहीत, परंतु मुलाला एकुलता एक मुलगा, त्याला 4-4 लाख रुपये भरून अकॅडमीला पाठवतात. किती उदाहरणं सांगू. असा मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेदभाव करणारी आई असून सुद्धा भेदभाव करते. आता हे बिघडवते कसं ते मी सांगितलं. म्हणजे कुठलीही चूक असेल की त्या चुकीवरती पडदा टाकण्याचं काम आई करते. बापापर्यंत ती गोष्ट जाऊ देत नाही. आणि ती जर गोष्ट बापापर्यंत गेली, लक्षात ठेवा, तर मुलगा किंवा मुलगी त्याच वेळेला योग्य रुळावरून चालतात. परंतु मायेपोटी जर मी सांगितलं वडिलांना याच्या किंवा हिच्या, तर ते खूप मारतील. माया, अमाप माया. आणि त्याचा परिणाम असा होतोय, अगोदर तर संतांनी सांगितले की ही तर नाही ठाऊके जननी जनक. येतंय का लक्षात? हित माहित नसतं त्यांना. हित फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीला माहित असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत आपण.
परंतु ही एक बाजू, नाण्याची एक बाजू मी सांगितली. 100% आईच मुलं आणि मुली बिघडवायच कारण आहे. आणि नाण्याची दुसरी बाजू सांगतो, 100% आईच बर का मुले आणि मुली बी घडण्यास कारण आहे. लक्षात आलं का तुमच्या? त्या बिघडण्यास त्याच्यामधला बी फक्त इकडे घेतला म्हणजे आई जर कठोर बनली, आई जर कठोर पाऊल त्याच वेळेला जर आईनं उचललं तर मुलाबरोबर मुली बी घडण्यास आईच कारणीभूत आहे. म्हणजे बिघडण्यास बी 100% आईच कारणीभूत आहे आणि घडण्यास बी मुलं आणि मुली बी घडण्यास 100% आईच कारणीभूत आहे. अतिशय साधी सोपी मराठी भाषा वापरून तुम्हाला मी सांगितले. आणि हे खरं आहे का खोटं आहे हे आपण आपल्या मनालाच प्रश्न विचारा. स्वतःच गुरु स्वतः व्हा. आपल्या मुलांनाही मुलींनाही स्वतःच गुरु स्वतः व्हायला शिकवा. आणि त्यांचं हित कशात आहे? एका चुकीला माफ करा, दुसऱ्या चुकीला माफ नको. ही वडिलांपर्यंत गेलीच पाहिजे. जेव्हा आजची लौकिक आई असं करेल तेव्हाच मुलगा मुलगी बी निश्चित घडेल, निश्चित घडेल आणि तिचं आयुष्य उज्ज्वल होईल. जरा खटकेल सर्वांना ही माझी भाषा, परंतु सत्य बोले माझी वाचा. त्या कलियुगामध्ये जर आपला मुलगा आणि मुलगी बी घडवायची असेल तर आईनं योग्य पाऊल उचललं पाहिजे. हात जोडून माझी विनंती. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.